नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज पिवळ्या मुगाची आमटी करून दाखवणार आहे. त्यासाठी पिवळे मूग घेतलेले आहेत, कढईमध्ये घालून व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. नंतर मी ते कुकरमध्ये टाकले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आपण आता ते शिजवून घ्यायचे. त्यासाठी मी जरा जास्त पाणी घेणार आहे, कारण ते गाळ शिजवायचे नाहीत जास्त. चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि झाकण लावून मी कुकरला 2-3 शिट्या देणार आहे. हे वाटण्यासाठी खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि जिरं घेतले. त्याचं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता बघूया, आपले मूग छान शिजलेले आहेत, जास्त गाळ झालेले नाहीत. आता कढईमध्ये एक पळी तेल घातलं, कढीपत्ता घातला, नंतर थोडंसं हिंग घालून घेतलं आणि हे जे वाटण तयार केलेलं ते टाकलं. ते चांगलं तेलामध्ये परतून घेतलं व्यवस्थित. नंतर हे सगळे मसाले टाकून घेतले, तेही व्यवस्थित तेलात परतून घेतले. थोडंसं पाणी टाकून आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला शिजवून घ्यायचा आहे. आणि नंतर मग हे शिजवलेले मूग त्याच्यामध्ये टाकायचेत. आपली मुगाची आमटी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर टाकायची. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब